तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर पीएम किसानचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर या 21व्या हप्त्यासाठीची लाभार्थी यादी ही नवीन पद्धतीने पीएम किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेली आहे। तर तीच यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या गावानुसार पाहू शकता आणि तुमचं नाव आहे की नाही हे देखील चेक करू शकता। तर ही पूर्ण प्रोसेस काय आहे, यादी कशी चेक करायची या संदर्भातली सविस्तर माहिती ही आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता ही आहे पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट। या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला सर्च बॉक्समध्ये गूगल असेल किंवा क्रोम असेल यावरती pmkisan.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही अशा काही या अधिकृत वेबसाईटवर याल। या वेबसाईटचा होम इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे भरपूर सारे फार्मर कॉर्नर इथे तुम्ही पाहू शकता फार्मर्स कॉर्नर इथे तुम्हाला पाहायला मिळेल। या कॉर्नरमध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामधून तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट हे कॉर्नर चूज करायचं आहे। पण तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता या कॉर्नरवरती न्यू अशा प्रकारचा टॅग देखील येथे शो होत आहे। म्हणजेच ही जी लिस्ट आहे ती एकदम अपडेटेड आहे, नवीन आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला इथून पाहायला मिळते। तर चला मग आता आपण गावानुसार लिस्ट कशी पाहायची याची विषयीची माहिती पाहूया। त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या संबंधीचा डाटा लोड होऊन काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल। यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक पेज ओपन झालेला आहे की ज्यामध्ये बेनिफिशरी लिस्ट असा एक कॉर्नर पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यामधून आपण आपल्या गावानुसार यादी पाहण्यासाठी आपल्याला येथे काही माहिती यामध्ये भरायची आहे। त्यामध्ये सुरुवातीला स्टेट राज्य टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, त्यानंतर ब्लॉक व त्याचबरोबर विलेज अशा काही प्रकारची माहिती या बॉक्सेसमध्ये आपल्याला निवडायची आहे। तर चला मग आता आपण एक एक करून यामध्ये माहिती भरूया आणि रँडमली एखाद्या गावाची जी लाभार्थी यादी आहे ती आपण इथे चेक करूया। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पहिल्यांदा स्टेट आहे। तर आपण स्टेट हे महाराष्ट्र सिलेक्ट करत आहोत। आपण सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करूया। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे लोड होऊन डिस्ट्रिक्ट आपल्याला महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण डिस्ट्रिक्ट हे पाहायला मिळतील। त्यामधून आपण येथे अहिल्यानगर देखील येथे आता निवडूया। आपण त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट आपल्याला सब डिस्ट्रिक्ट देखील येथे निवडायचं आहे। तेथून देखील आपण रँडमली एक कोणताही निवडूया लिस्ट पाहण्यासाठी। त्यानंतर आता आपण सब डिस्ट्रिक्ट निवडल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट विलेज हे निवडायचं आहे। आपण दिलेल्या माहितीनुसार जे काही सब डिस्ट्रिक्ट असेल त्यामधील संपूर्ण गावे असतील त्या गावाची यादी तुम्हाला येथे दाखवली जाईल। यामधून तुमचं जे गाव असेल ते तुम्ही असं खाली स्क्रॉल करून शोधू शकता आणि त्यावर क्लिक करून त्या गावातील लाभार्थी यादी ही पाहू शकता। तर आता आपण पुन्हा रँडमली एक गाव सुरुवातीचंच गाव निवडूया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती ही आपण येथे भरलेली आहे की ज्यामध्ये स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट्स असेल, सब डिस्ट्रिक्ट्स असेल, विलेज असेल ही संपूर्ण माहिती म्हणजेच राज्य, जिल्हा, तालुका व गाव ही संपूर्ण माहिती येथे भरल्याच्या नंतर आपल्याला साधारणपणे गेट रिपोर्ट हे जे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेसिंग होऊन त्याच 1 ते 2 सेकंदांमध्येच तुम्ही पाहू शकता आपण भरलेल्या माहितीनुसार काही अशा प्रकारे बेनिफिशरी लिस्ट ही आपल्याला भरलेल्या माहितीनुसार पाहायला मिळेल। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे हा 21वा हप्ता या हप्त्यासाठीची लाभार्थी यादी ही काही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि ही फक्त आपण 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या मोबाईलमधून चेक करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये संपूर्ण यादी त्या गावातील जे काही गाव आपण रँडमली एक टाकलेलं आहे त्या गावाची संपूर्ण यादी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्यांचं जेंडर असेल, त्यांचं नाव असेल ही देखील माहिती आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव तुम्हाला सापडलं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता पुढे तुम्हाला अनेक 2 पेज अजून 2 पेज हे देण्यात आलेले आहेत। यावरती क्लिक करून देखील तुम्ही पुढील यादी पाहू शकता। तर त्यासाठी सिंपली अशा प्रकारे क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतरच पुन्हा ही यादी तुम्ही पाहू शकता आता 50 पर्यंत होते, आता 100 पर्यंत नावं हे तुम्हाला या यादीमध्ये पाहायला मिळतील। तर असं करून तुम्ही तुमचं नाव या लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही तुमच्या गावानुसार अशा काही प्रकारे चेक करू शकता आणि जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या योजनेचा 21व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। आणि जर तुम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला म्हणजेच अर्थातच नमो
चा हप्ता देखील नमो शेतकरी सन्मान निधी हा देखील जो हप्ता आहे याचा देखील हप्ता हा तुम्हाला जमा होईल। कारण ज्या काही शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता हा मिळतो तेच शेतकरी नमोच्या हप्त्यासाठी पात्र असतात। त्यामुळे अशा काही प्रकारे नवीन आलेली लाभार्थी यादी ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून चेक करून तुमचं नाव यामध्ये आहे की नाही हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर ही होती संपूर्ण प्रोसेस तुमच्या गावानुसार यादी कशी पाहायची याविषयीची माहिती। जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।